नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्याप्रदा भव. नमस्कार. आजचा हा अंतिम भाग. या अंतिम भागातून आपण उर्वरित तीनही देवतांचा मातृत्वाशी असलेला सहसंबंध जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नवरात्रातला 7वा दिवस म्हणजे देवी कालरात्रीचा दिवस. अंधारातूनच सृष्टीची निर्मिती होते. ज्याप्रमाणे तिमिराकडून तेजाकडे जाणं हे कालरात्री आपल्याला दाखवून देते. आणि याच 7व्या महिन्यामध्ये बाळ हळूहळू डोळे उघडायला सुरुवात करतं. डोळे उघडल्यानंतर सर्वत्र अंधार असतो, पण या अंधारात सुद्धा बाळाचं आणि आईचं नातं हे विश्वास याच एका बंधनाने घट्ट बांधलं गेलेलं असतं. नवरात्रीतील 8वा दिवस म्हणजे महागौरी देवीचा दिवस. सर्वात सुंदर आणि तेजस्वी रूप अशी जिची ख्याती आहे अशी ही महागौरी देवी. आणि याच 8व्या महिन्यामध्ये बाळ संपूर्ण तयार झालेलं असतं आणि बाळाचं तेजस्वी आणि मोहक आकर्षक रूप बाळाने धारण केलेलं असतं. नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे देवी सिद्धिदात्री. सर्व सिद्धी प्राप्त असणारी अशी ही देवता आणि प्रामुख्याने आशीर्वाद प्रदान करणारी अशी सिद्धिदात्री. 9व्या महिन्यामध्ये निरोगी आणि सुदृढ बालक जन्माला येणं हाच देवीचा फार मोठा आशीर्वाद आहे. 9 महिने 9 दिवसांच्या दिव्य ऊर्जेचा परिपाक म्हणजेच संपूर्ण मानवी जीवन. अशा प्रकारे आपण नवरात्र आणि मातृत्व यांच्यातलं एक आगळं वेगळं नातं पाहण्याचा प्रयत्न केला. या तीनही भागांमधून आपल्याला काही वेगळी माहिती मिळाली असेल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद. जय जगदंब.